बुद्रुक जवळ दूध पिकअपची दुचाकीला धडक, सत्यवान पवार गंभीर जखमी, चालक फरार। गोंदवले बुद्रुक तालुका मान मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास गोंदवले बुद्रुक जवळ झालेल्या भीषण अपघातात सत्यवान पवार राहणार विसापूर जिल्हा सांगली हे गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार सत्यवान पवार हे मसवड इथं आपले काम आटपून दुचाकीवरून सांगलीकडे परत जात होते। दरम्यान दूध वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपात आदळली। यात पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच दुचाकीचं मोठं नुकसान झाले। घटनास्थळी उपस्थित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवार हे विद्यार्थ्यांचे क्लास घेतात। अपघाताची माहिती मिळताच मनसे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवले, तसेच दहिवडी पोलिसांना कळवले। थोड्याच वेळात 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमीला प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयात हलवण्यात आले। यावेळी पिंगळी खुर्दचे पोलीस पाटील महेश शिंदे पाटील, स्वरूप खानवाडीचे पोलीस पाटील राजेश कदम व मनसेचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले। दरम्यान अपघात करून संबंधित पिकअप चालक सुरुवातीला घटनास्थळी थांबलेला असला तरी मदत करणाऱ्यांची संख्या वाढताच फोनवर बोलण्याचा बहाणा करून वाहनासह पसार झाला। पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू आहे। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।